त्या 12 वर्षाच्या तपश्चर्यावरती खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन आलंय याचा आनंद आज मला मनापासून या ठिकाणी झालेला आहे। हृदय भरून येत आहे। शेवटी आयुष्यामध्ये माणसाला काय काही पैसे गुण वर जाणार नाही, काही संपत्ती गुण कोण जाणार नाही, पण ज्यांनी म्हणून आम्हाला टार्गेट केलं, ज्यांनी म्हणून आमच्यावर टीका केली, ज्यांनी म्हणून आमच्यावर नाही ते आरोप केले संपूर्ण अहो एक तर महाभाग असे म्हणायचे म्हणजे हे बंद पाडलं आणि हर्षवर्धन पाटलांनी खासगी कारखान्यावर उभा केला आणि एवढं नॉलेज नाही ह्यांना। इथला कारखाना बंद पाडला आणि काय दुर्दैवानं माणसं चोराचोर मिसळायची संपतो। सगळा अन्याय आम्ही सहन केला, पण आज मी आपल्याला अभिमानानं सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये विक्रमी दर देण्याचं काम बोत्रे पाटील आपण केलं। आपलं मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन। परिस्थिती बदलती माणसाची संपतो हा, कधी कोणावर अशी दुजापानाची भावणूक या ठिकाणी करू नये। एवढा त्रास आहे मागच्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये झाला, ज्याचा ऊस नाही तो तर सगळ्यात पुढून आमच्या विरोधात बोलायचा पहिल्यांदा। आता निलेशने तर भाषण केलं की जसं काय म्हणजे निलेशच कारखाना चालवतो। मी तर राजू शेट्टीला म्हणलं तुलाच एक कारखाना देतो चालवायला, तू चालव का? गमतीचा भाग सोडा, ठीक आहे मागणी केली पाहिजे। काही लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचे सगळेच प्रश्न कारखान्याने सोडवले पाहिजे, शक्य आहे का बाबा? शेवटी शेतकरी अडचणीत आमचा ऊस जातो, इथं कोण ऊसवाला नाही सांगा, हे पण शेतकरीच आहेत बोत्रे पाटील सुद्धा। एक शेतकऱ्याचा मुलगा पुणे जिल्ह्यातल्या मांडवगण फराटासारख्या एका छोट्या गावामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संसार प्रपंच केला, कष्ट केलं, जिद्द बाळगली, शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि बघता बघता आज 20-21 कारखाने एक बोत्रे पाटील परिवार चालवतोय। हा शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याची अडचण दुसऱ्यांनी कुणी सांगण्याची गरज नाही, इतकं अनुभव त्यांना या सगळ्या शेतकरी असल्यामुळे या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की खऱ्या अर्थानं भाऊंचं स्वप्न आज या ठिकाणी आपण पूर्ण करू शकलो। आणि आता तर आपला बऱ्याच वर्षाचा तुमचा नामचा ऋणानुबंध राहणार आहे, त्यामुळे तुम्ही सुरुवातच अशी केलेली आहे की ती सुरुवात म्हणजे 3350। आता 3350 वरनं आपल्याला पुढे जायचे, आता इथनं पुढे लक्षात ठेवा। त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मी गेले 2 दिवस झाले या भागामध्ये फिरतो, एवढ्या लोकांना आनंद झालाय। काल तर मला परवा एका माजी आमदारांचा मुलगा मला भेटला होता आपल्या तालुक्यातला, आता कोण आहे तुम्ही समजून घेऊ शकता तो। आणि माझी गाडी अडवली, मला उभा केलं, म्हणलं काय हो? नाही म्हणले भाऊ चांगला निर्णय झाला बरं का। हे म्हणलं बरं झालं, आमचा सगळा ऊस म्हणजे आम्ही आता कर्मयोगीला घालतोय बरं का। म्हणलं 12 वर्ष काय? नाही म्हणले 12 वर्ष टिपरूसो दिलंय म्हणले तुम्हाला। त्याच्यावर येतो मी जरा। आणि म्हणून विरोधी सुद्धा ठीक आहे, कोणाला विरोध करायचा हा व्यासपीठ वेगळं आहे, पण आज आपण कारखाना चालवत असताना अडचणीही समजून घेतल्या पाहिजे, परिस्थितीही समजून घेतली पाहिजे। आणि म्हणून भाग्यश्री म्हणल्याप्रमाणे आज आपले कारखाने आर्थिक अडचणीमध्ये का आले हेच विचारतात आता आम्हाला, तुम्ही कारखाना चालवायला का दिला? आणि हेच आपली कारखान्याची अडवणूक करतात। दुहेरी भूमिका घ्यायची आपल्या कारखान्याला, दोन्ही कारखान्याला कोणत्या बँकेने अडवलं, का अडवलं हे बोललं पाहिजे आता कुठेतरी। आता आज आपली सगळीकडे अडवणूक या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झाली आणि आज सांगतायत की यांनी कारखाना चालवायला दिला। हो दिला, आम्ही कारखाना चालवला, काय चूक केली काय? 3350 रुपये उच्चांकी दर दिला, ही काय चूक झाली आमची? शेतकऱ्याच्या हिताकरता आपण या ठिकाणी कारखाना चालवायला दिलेला आहे आणि आता शेतकऱ्याचं हित भविष्य काळामध्ये निश्चितपणानं उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण या ठिकाणी बाळगायला हरकत नाही। म्हणून आपण मित्रांनो या कारखान्यासंदर्भातला निर्णय घेतला। अडचणी आहेत नाही असं नाही, तुम्हाला वाटलं नाही की नेरा भीमा बी 3100 रुपये देईल का आणि ही बी 3350 रुपये देईल का? कारण शेवटी आपण काही पैसे मिळवण्यासाठी आलेलो नाही। काय लागतं माणसाला? 2 वेळचं अन्न असलं मी बाद झालं काय? एखादा श्रीमंत 1000 कोटीचा मालक असला तो काय सोन्याचं खातो काय? तुम्ही आम्ही जे खातो तोच माणूस खातो।
वेगळं काय, शेवटी अन्न हे सगळ्याचं सारखं अन्न आहे स्वतः, पण एक दानत लागते. आणि मला असं वाटतं ओमकार ग्रुप मध्ये ती दानत आहे, म्हणून 3350 दिला. सगळ्या सभासदांच्या वतीनं एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांच्या या ठिकाणी आपली संस्कृती आहे, जो आपल्याकरता करतो त्याची जाण ठेवणं आणि त्याची आठवण ठेवून पुढे जाण्याची या ठिकाणी आवश्यक. आता त्यांची आमची काय काय चर्चा झाली, कुणाकोणाला भेटलो, हळूहळू वेळोवेळी आम्ही सांगू ती. पण काही लोकांनी असा एक प्रयोग केला की म्हणजे आम्ही कारखाना चालवतो, आम्हाला चालवायला देतो. आता आम्हाला माहित होतं त्याच्या मागे राजकारण सुद्धा काय आहे ते. पण आज आम्ही सुद्धा 40 वर्ष सार्वजनिक काम करतोय. रक्ताचं पाणी करून आयुष्य घालवलं आम्ही, दुसरं काय बघितलं ना आयुष्यामध्ये सांगा म्हणून. बागेश्री म्हणाली ती गोष्ट खरी, एक दिवस असा नाही, मुलांना विचार आमच्या संतोषा. फक्त आम्ही कधी या गोष्टी बोललो नाही, कारण तुम्हाला सांगून परत तुम्ही भयभीत झाला असता. तुम्हाला जर आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर तुम्ही म्हणला असता नेतृत्व करणारा माणूस एवढ्या अडचणीत आलाय म्हणल्यानंतर आपलं काय व्हायचं. आम्ही ते गप सहन करत करत या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या. आता सहन करण्याचा काळ संपलेला आहे, दुसऱ्याला आता आपलं सहन करावं लागेल ही अवस्था आता मित्रांनो. आम्हाला काय कोणाला विरोध करायचा नाही. परवा इथं काय काय लोक आली इथं आमच्यावर माहिती भाषण करून गेली. ठीक आहे, व्यासपीठ नाही बोलायचं, पण काय गोष्टीचा खुलासा सुद्धा करणं आज या ठिकाणी आवश्यकता आहे. यांचा आमचा अग्रीमेंट होताना 28 रुपयाचा विषय ठरला होता आपला, बरोबर आहे का नाही. मी त्यांना फोन केला, पुण्यामध्ये भेटलो. मी म्हणलं कोथरे पाटील एक अडचण आहे. ती म्हणले काय भाऊ. म्हणलं दिवाळीला 100 रुपये द्यावं लागतील आपल्याला. ती म्हणली होती आपल्याला बसणार नाही कधी. आणि म्हणलं साखर पण द्यावी लागेल. नाही म्हणले आता ते ह्याच्यात माझ्या ह्याच्यात काय बसत नाही म्हणले, बरोबर आहे का नाही. मी म्हणलं नाही, काय जरी असलं तरी माझ्या शेतकऱ्याची दिवाळी जर गोड करायची असेल तर 100 रुपये द्यावंच लागेल, तोटा झाला तरी हरकत नाही. त्यांनी एका मिनिटामध्ये होकार दिला आणि दुसऱ्या कारखान्याची टेंडर मधनं साखर घेऊन आणून आपल्याला साखर वाटप 3 दिवसात केलं का नाही. साखर वाटप साखर नाही केलं. 100 रुपये मिळाले का नाही. निराभिमानी 100 रुपये दिले, साखर वाटप केली. मग माझा प्रश्न असा आहे की आपले लोकप्रतिनिधी कृषी मंत्री आहेत, खूप अभ्यासू आहेत, खूप चांगलं काम करतात. त्यांच्यावर अख्ख्या राज्यातल्या 2 कोटी शेतकऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे. गाव तुम्ही महानगरला 100 रुपये दिवाळी दिले नाही का. दिले नाही 100 रुपये दिवाळीला. छत्रपती कारखाना तर या महाराष्ट्रातला पॉइंटर कारखाना आहे. त्या कारखान्याकडे बघून या महाराष्ट्राची कारखानदारी उभा राहिली. विखे पाटलांच्या कारखान्यावर महाराष्ट्राची कारखानदारी उभा राहिली. आणि तुमच्या कारखान्याला 60 वर्ष झाले, म्हणजे आमचं वय तेवढं त्या कारखान्याचं वय. का 100 रुपये तुम्ही दिले नाही. तुम्ही आमच्या कारखान्याचं कर्ज काढता. तुमच्या कारखान्यावर गेल्या 12 वर्षामध्ये 650 कोटी रुपयाचं कर्ज काय केलं विचारायचं नाही मी तुम्हाला. मी स्वतःच ठेवायचं झाकून. आणि म्हणले निराविमा कारखाना म्हणजे कर्जात बुडलेला आहे, कर्मयोगी कारखाना कर्जात बुडलेला आहे. आता कोण कुठं बुडलेलं आहे येणारा काळ ठरवणार आहे. आता अडचणी संपलेल्या आपल्याला. कारण तुमची जबाबदारी होती. या 2 कारखान्यामध्ये 40,000 शेतकरी ऊस घालतात. 40,000. काय सगळे मला मत देतात का. नाही, लोकशाही आहे, त्याच्या मनाप्रमाणे देतात ते. बघ तुमची जबाबदारी नव्हती का. आज इथं आमचं ड्रॉवल बंद करायचं, लेटचं कर्ज बंद करायचं. निराभिमाचा इथेनॉलचे म्हणजे पैसे भरा, 20 कोटी रुपये भरले, 50 कोटीची शिफारस झाली, नाही दिलं कर्ज, अजून दिलं नाही कर्ज. आणि पत्र पाठवलं आम्हाला बँकेने. त्या पत्रात काय लिहिलं माहिती का बँकेने. भविष्य काळात निराभिमा साखर कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज नामंजूर. भविष्य काळात माझं त्या पीडीसी बँकेच्या चेअरमनला आव्हान आहे, निराभिमाचा भविष्यकाळ बघ. 6,200 टन प्रतिदिन कारखाना चाललाय, 11.25% रिकव्हरी आहे. ते भविष्य काळ आहे. हा भविष्य काळ आहे. तुमच्या सगळ्या बँका आम्ही चालवल्या, आम्ही उभा केल्या त्या बँका. तुम्ही नंतर त्या बँकेचे मालक झालाय. कोणती मदत केली बँकेने सांगा मला तुम्ही. तुमचं 11% आणि 12% व्याज आहे, कधी वाटलं नाही तुम्हाला. शेतकऱ्याची बँक आहे. 2 संचालक आहेत आपले भाऊ या भागातले. 2 संचालक बिनोरत जातात. आम्ही बिनोरत केले त्यांना 3 वेळा. तुमची जबाबदारी नाही का. 10चा ठराव झाला ना जिल्हा बँकेमध्ये
जर एनसीडीसी जर 8% प्लेजला कर्ज देत असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया जर 8% कर्ज देत असेल पीक कर्जाला, तर का जिल्हा मध्यवर्ती बँक 11%, 11.5% या ठिकाणी व्याज लावते का? तुम्हाला विचारणार नाही कोणी? हो, आता आम्ही जाब विचारू तुम्हाला, बँक आमची आहे, तुमची बँक नाही. या शेतकऱ्यांनी कष्ट करून ती बँक उभा केलेली आहे. काय बँकेची मदत आहे आपल्याला सांगतो. हा मी सगळं अडवायचं, आता मागं लागलेत प्रस्ताव दे, आम्ही विचार करतो. निरोप लागले संपतो. आता म्हणलं आता रामराम, म्हणलं वेळ संपली आता. या तालुक्यामधल्या सहकारी उठलं की एक ठरलेलं भाषण सांगतो. हा काय झालं? करबोळी कारखाना बंद पडला, दूध संघ बंद पडला, अर्बन बँक बंद पडली, वाहतूक संस्था बंद पडली, निरा विमा बंद पडला. आता माझा प्रतिप्रश्न असा आहे, 2017ला तुम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आपण आता राजीव गांधी म्हणतात मत चोरी, ही मत चोरी नाही, मतपत्रिकाच खात होती ही. खरं का नाही सांगा? ती मतपत्रिका खाऊन जिल्ह्यात ती मार्केट कमिटी 2-3 मतावर आली, तर आपली निवडून आली ती मार्केट कमिटी सोबत. ती मतांची काउंटिंग सगळी ऍबसेंट होता. सत्ता नव्हती आपल्याकडं, अडचणी होत्या आपल्याकडं. ते यारला अजून जरी कधी ते यार भेटला तर त्याला मी विचारतो, का रे बाबा म्हणलं, तुझी सुवर्ण अक्षरानं कारकीर्द लिहावं लागेल म्हणलं, मतच खाल्ली की. आणि ती मार्केट कमिटी ज्यावेळेस आपल्या ताब्यात होती, भाऊनी काढलेली संस्था आहे. भाऊ त्या मार्केट कमिटीचे संस्थापक होते. मी राज्याचा पणन मंत्री असताना कोत्रे पाटील साहेब आम्ही 60 कोटी रुपयाचं सबसिडी त्या मार्केट कमिटीला आपण दिली. खास बाब केली, फिश मार्केट हिंदुस्थानमध्ये कुठं नाही, फक्त एकाच मार्केट कमिटी, ते म्हणजे इंदापूरच्या मार्केट कमिटीने नियमन केलं, कायदा बदलला आम्ही सांगतो. आणि आज रत्नागिरीपासून आणि सिंधुदुर्ग पासूनचे व्यापारी आमच्या मार्केटमध्ये येतात. आणि या सगळ्या उंचीच्या मार्केटचा 10, 15, 20 लाखाचा रोजचा सेल होतो. ते कोणी उभा केलं? ते आपण उभा केलं. 25 एकर जागा घेतली मार्केट कमिटीने त्या हायवेला. मोठे भाव असताना 3 वेळा व्यवहार आमचा रद्द झाला. मी काय सांगतो या गोष्टी? पण घेतली जागा आपण, ती 1.25 लाख रुपये एकराने जागा घेतली. आज त्या एका एकराची किंमत 2 कोटी रुपये झाली. कोणी केलं हे सगळं? आणि आज ती मार्केट कमिटी बघा, तुमच्या ताब्यात आहे मार्केट कमिटी. काय अवस्था आहे? डाळिंबाचं मार्केट बंद झालं, घोडे आणायचे, कुत्रे आणायचे, नाचवायचे, झालं मार्केट कमिटीचं काम करतो. शेतकऱ्याकरता संस्था काढली. काय केलं काय तुम्ही? ते नगरपालिकेचा प्रचार करताना सगळे गाळेधारक माझ्याकडे आले. अहो म्हणले 10-10 लाख रुपये डिपॉझिट केले त्या गाळ्याचं, नाही पैसे भरले तर लगेच शिवीगाळ, हाणामारी. ही शेतकऱ्याची मार्केट कमिटी आहे. परत म्हणले हर्षवर्धन पाटलांनी खरेदी विक्री संघ बंद पाडला. बंद नाही पाडला. आज त्या खरेदी विक्री संघाची 5-10 कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. ती बी अशी दप्तरातली खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवून तुम्ही ताब्यात घेतली. एक माणूस आहे तिथे नोकरीला आता त्या खरेदी विक्री संघामध्ये. सभापती बऱ्या तुम्ही बी गेलता तिथं मिटिंगला, बघितलं असेल काय त्या खरेदी विक्री संघामध्ये आहे का तिथं? काय बरं चहा तरी मिळतो का? प्यायला बंद आहे का नाही? ही तुम्ही संस्था चालवता का? छत्रपती कारखाना ही संस्था तुम्ही चालवताय. पुन्हा आरोप करता हो आम्ही अडचणीत होतो, आम्ही काय भ्रष्टाचार केला नाही, आम्ही चुकीचं वागलो नाही. आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता आज 40 वर्ष मी माझ्या आयुष्यातली घालवली. भाऊंनी 60 वर्ष आपल्या आयुष्यातली घालवली. पण आज इंदापूर तालुका स्वाभिमानाने उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यावर कळत चढवण्याचं काम आज कोत्रे पाटील आपण केलं. आपलं खरंच मनापासून. आता हे सगळे दिवस बदलायला लागले. मला सुद्धा बरीच लोक म्हणतात काय राव एवढा दर असतो काय म्हणले. आणि निलेश मी कधी अशी बैठक घेत नव्हतो. तसली बैठक अंधारात माझी नसती कधी सोबत. आज मला आज कळलं भीमाशंकरचा 3100 रुपये दर जाहीर झाला. बघितल्यात माहिती घेतली. आज 3350 रुपये आज तुम्हाला मित्रांनो दर दिलेला आहे. आता तुमची पण जबाबदारी अधिक आहे. हा पहिला प्रयोग आहे कोलॅबोरेशन मधला, की सहकारी साखर कारखाना एका बाजूला आणि ओमकार ग्रुप दुसऱ्या बाजूला. त्यांनी सुद्धा 20-21 कारखाने घेतले. काही त्यांनी खरेदी केले, काही त्यांनी लीज वरती घेतले, काही त्यांनी बँकेच्या ऑप्शन मध्ये घेतले. तो व्यवहार वेगळा. पण हा एकमेव असा व्यवहार आहे करमुळगीचा आणि ओमकार ग्रुपचा, की कोऑपरेटिव्ह मध्ये स्ट्रक्चर आपलं असंच राहणार.
आणि ह्यांची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये आणून उत्तम पद्धतीने हा कारखाना हा चालेल याची सुरुवात 14 ऑगस्टला त्यांनी ताबा घेतला. अजून 14 डिसेंबर यायचे म्हणजे 3 महिन्यातला फरक जर आपण बघितला तर एवढ्या जलद गतीनं या सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये झालेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की आज इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर आज आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असा दर दिल्यामुळे सत्काराचा योग इथं आला शकतो तुम्हाला, नाहीतर आमचा योग असा असायचा वामनराव काय भाऊ पुढचं बिल कधी मिळेल, एक जण हळू म्हणायचा मिळेल का नाही मिळेल. ठीक आहे, पण आम्ही संयमानं शांततेनं कुणी काय जरी बोललं संपतो का. कारखाना बंद झाल्यानंतर आमच्या दोन्ही तिन्ही पीएचे फोन आला कोणाचा, बिल कधी जमा होणार. पण ठीक आहे, तोही दिवस आपण बघितले, पण आपण कधी मागे हटलो नाही. मी आज आपल्याला सांगतो, जीवात जीव असेपर्यंत या भागातल्या शेतकऱ्याचा एक नया पैसा सुद्धा अडचणीच्या काळामध्ये आपण ठेवला नाही. आणि आता तर काळ बदललेला आहे, भविष्यामध्ये अधिकचे 2 पैसे आपल्याला कसे मिळतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही मित्रांनो, कारण आज एक वेगळा कार्यक्रम इथं आयोजित केलाय आपण. खरं म्हणजे बोत्रे पाटील यांचा जो काही ग्रुप आहे त्याची माहिती सुद्धा आपण घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा राजकारणाचे काही संबंध नाही. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो, मलाही अगोदर प्रश्न पडायचा की ही एवढे 20-22 कारखाने कसे काय चालवतात. पण त्यांचं साधं आणि सोपं गणित आहे. ते गणित असं आहे की पहिला त्यांचं तत्व असं आहे की हा व्यवसाय करायचा. व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर काही भूमिका मांडावं लागतात सांगतो. दुसरी भूमिका त्यांची अशी आहे की काटकसरीनं हा व्यवसाय चालला पाहिजे. तिसरी भूमिका अशी आहे की आपली नाळ शेतकऱ्याशी जोडली गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास या उद्योगामध्ये आपल्यापासून हटता कामा नये. तो विश्वास कायम दृढ झाला पाहिजे ही त्यांची तिसरी भूमिका आहे. आणि चौथी भूमिका अशी आहे की ज्या कारखान्यामधून जे काही उत्पन्न तयार होईल, माझं व्याज आणि ते जरी बाजूला गेलं, तेवढं जरी गेलं तर शिल्लक राहिलेलं, माझी अपेक्षा काय नाही, ते शिल्लक राहिलेलं अधिकचं 2 पैशाचं माप ते तुमच्या पदरात कसं टाकता येईल आपल्याला, ही त्यांची या संदर्भातली भूमिका आहे. अशा साध्या सोप्या लॉजिकवर ते मला म्हणले मी या सगळा उद्योग चालवतो. खरंच म्हणजे तुम्हाला मानावं लागेल सांगतो, हा माणूस कधी जास्त काही बोलत नाही, पण एवढ्या सगळ्या कारखान्यामध्ये लक्ष ठेवणं म्हणजे त्यांनी जर ठरवलं 21 कारखान्यावर जाऊन यायचं मला तर सीझन बंद झाला तरी त्यांचा राऊंड पुरा व्हायचा नाही. पण जिद्द आहे, चिकाटी आहे. कुठेतरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं कदाचित काहीतरी आपल्याला शेतकऱ्याचं देणं लागत असेल कुठल्या तरी आपल्या पूर्वजन्मीच्या ह्याच्यामध्ये, त्या भावनेतनं आज ही मंडळी पुढे आलेली आहेत. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारच्या तालुक्यातला एक शेतकऱ्याचा मुलगा यांनी हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आज आपल्या कारखान्यामध्ये 2-3 गोष्टी अडचणीच्या झाल्या. एक, वेळ कमी मिळाल्यामुळं 10-15 दिवस आपले कारखाना सुरू करायला लागले. त्यामुळं आपल्याकडचे 5 बॉयलर आहेत, त्यातला एक बॉयलर तर आपण कधी 10-12 वर्षात लाईनवर घेतला नव्हता, तो त्यांना दुरुस्त करावा लागला. तो दुरुस्त करण्याकरता म्हणून लागणारं मटेरियल मिळत नव्हतं, कारण त्या जुन्या साईज होत्या सगळ्या. कधीतरी 1932 आणि 1942चा फ्रॉस्टरचा बॉयलर त्याचे पार्ट्स मिळत नव्हते. तर तेही त्यांनी जॉब वर्क करून मेहनत करून मागच्या 2 दिवसापूर्वी तो बॉयलर सुद्धा लाईनवर आला. अजून इन हाऊस साठी एक 3 मेगावॉटचं टर्बाईनचं काम राहिलं, ते आज उद्या मला वाटतं पूर्ण होईल. आणि ते झाल्यानंतर आजपासून आजच 8,300 टन क्रशिंग झालं. त्यामुळे आता उद्यापासून आपला कारखाना 9,000+ चालायला कुठलीही अडचण राहिली नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं. त्यामुळे आता प्लॅन्ट सुटती झाला. तुम्ही आता हे झालं नुसतं एक बघून या, आपलं बगॅस सेव्हिंग किती आहे माहिती आहे का? माहिती घेतली का आपण? काय 12% बगॅस सेव्हिंग आहे आता. म्हणजे 2 लाख टन क्रशिंग आता होईल. आता यार्डामध्ये जवळजवळ 25 का 28,000 टन बगॅस शिल्लक आहे. जर 12 लाख टन झालं तर 1.5 लाख मेट्रिक टन बगॅस आपल्याकडे शिल्लक राहील. म्हणजे बगॅस ठेवायचा कुठं सुभाष हा प्रश्न आहे आता.
सगळं तेच आहे, पण कुठल्या तरी गोष्टीला एक योग लागतो आणि मला असं वाटतं तो सुवर्ण योग आता आपल्याला आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस आता आल्याशिवाय राहणार नाहीत, ही अवस्था आता या संदर्भातली मित्रांनो निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी काय आता, मला सारखे शेतकऱ्यांचे फोन येतात, अहो भाऊ सांगा शेतकरीला वाहनं टाकायला, वाहनं टाका. इथं वाहनच 15,000 टनाची आवक येते. माझी सगळ्याला हात जोडून विनंती सगळ्याला सांगतो, पाणी आहे आता, ऊस कुणाचाही राहणार नाही, सगळ्याचा ऊस जाणार आहे, अजिबात चिंता करू नका. त्यामुळं आता बऱ्याच लोकांनी तुडी बंद केल्यात बाहेरच्या कारखान्याच्या, वाहनं इकडे डायव्हर्ट व्हायला लागलेले आहेत. कारखाना जर 9,000 टनांनी चालला तर 6-6.5 टनाचा बॅलन्स राहील. एक शिफ्ट आपली 3,000नी चालेल, म्हणजे दुप्पट बॅलन्स राहील. जास्त बॅलन्स राहणं सुद्धा उशिरा राहिला तर रिकव्हरी परिणाम होईल. रिकव्हरी परिणाम झाला तर मग 3350चा आकडा कसा गाठायचा हाही प्रश्न परत आपल्या पुढे येईल. तर हे सगळं अर्थकारण जे आहे ते थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी एक खून गाठ बाळा, आम्ही दोघंही तुम्हाला ग्वाही देतो, एकाचही टिपरू शेतात राहणार नाही. सगळं गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. बरोबर आहे का, लक्षात आहे ना. आता उगाच बाकीच्या गोष्टीची अडचण करू नका. बाहेर ऊस घातल्यावर काय काय त्रास होतो मी सांगायची गरज नाही. 12 वर्षाचा अनुभव तुमच्या नजरेला आहे. त्यामुळे आता व्यवस्थित सगळं झालंय. थोडं हा सीझन जर आपण 12 लाखाचा केला विथ प्रॉपर रिझल्ट आपण केले तर पुढच्या वर्षी मात्र आपण 15 लाख टनापर्यंत सुद्धा गाळप केल्याशिवाय राहायचं नाही. हे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला आता पाळावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीनं निराभीमा कारखाना आणि कर्मयोगी कारखाना त्याचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, पण दोन्ही कारखान्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने आपण करतोय. अजून 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला अजून अशीच मेहनत घ्यावी लागेल. एकदा का हा सगळं सेट व्यवस्थित झालं मग मात्र काही अडचण कुणाची येणार नाही. हळूहळू सगळं कॉम्प्युटरायझेशन होईल. सगळ्या तोडीचा प्रोग्राम, हार्वेस्टिंगचा प्रोग्राम, नोंदीचा प्रोग्राम, हे सगळं जे आहे ते आता नव्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. कामगारही सगळे आपले चांगलं काम करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं.